एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेचं काय होतं, कधी विचार केलाय? विशेषतः जेव्हा त्यांनी कोणतंही विल किंवा मृत्यूपत्र तयार केलेलं नसतं. आज आपण याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत आणि आपलं लक्ष असेल भारतातील ख्रिश्चन आणि पारशी समुदायांसाठी असलेल्या कायद्यांवर. हाच तो महत्त्वाचा प्रश्न की जर विल नसेल तर मालमत्ता नक्की कोणाला आणि कशी मिळते. या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळ्या समुदायांसाठी वेगवेगळं आहे. चला तर मग हेच समजून घेऊया. चला एक नजर टाकूया की आज आपण काय काय बघणार आहोत. आपण सुरुवात करणार आहोत विल नसताना नक्की काय होतं हे समजून घेण्यापासून. मग आपण ख्रिश्चन आणि पारशी समुदायातील वारसा हक्क कायद्यांचा तपशीलवार अभ्यास करू आणि शेवटी या दोन्ही कायद्यांची तुलना करून काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करू. तर मग सुरुवातच करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, जेव्हा विल नसतं. ह्या परिस्थितीसाठी एक कायदेशीर शब्द आहे इंटेस्टेट सक्सेशन. तर इंटेस्टेट सक्सेशन म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादी व्यक्ती कोणतंही अधिकृत मृत्यूपत्र न बनवताच मरण पावते तेव्हा तिच्या मालमत्तेची वाटणी कायद्याने ठरवलेल्या नियमानुसार होते. आणि भारतात बऱ्याच समुदायांसाठी हे भारतीय वारसा हक्क कायदा 1925 नुसार होतं. ठीक आहे, तर आता वळूया ख्रिश्चन समुदायासाठी असलेल्या कायद्याकडे. बघूया या कायद्यानुसार मालमत्तेची वाटणी कशी होते. याचा एक ठरलेला आराखडा आहे. ख्रिश्चन कायद्यानुसार नियम अगदी सरळ आहे. जर मृत व्यक्तीची पत्नी आणि मुलं असतील तर मालमत्तेचा 1/3 हिस्सा म्हणजे 1/3 पत्नीला मिळतो आणि उरलेला 2/3 म्हणजे 2/3 हिस्सा मुलांमध्ये सारखा वाटला जातो. पण समजा जर मुलं नसतील तर इथे गोष्ट थोडी बदलते. जर मृत व्यक्तीला मुलं नसतील पण इतर नातेवाईक असतील तर पत्नीचा हिस्सा वाढतो. तो 1/3 ऐवजी अर्धा म्हणजे 1/2 होतो. या चार्टमधनं हेच स्पष्ट दिसतंय की वारस कोण आहेत यावर विधवेचा हिस्सा कसा बदलतो. आणि इथे खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाची तरतूद आहे. कायद्याच्या कलम 33A नुसार जर मालमत्तेची एकूण किंमत 5,000 रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि मृत व्यक्तीला मुलं नसतील तर संपूर्ण मालमत्ता पत्नीला मिळते. ही एक प्रकारे लहान इस्टेट असलेल्या विधवेला आर्थिक सुरक्षा देणारी तरतूद आहे. आणि एक साधा सरळ नियम, जर पत्नी हयात नसेल पण मुलं असतील तर मग संपूर्ण मालमत्ता मुलांमध्ये समान वाटली जाते. यात काहीच गुंतागुंता नाही. चला आता दुसऱ्या समुदायाच्या कायद्याकडे वळूया. आपला तिसरा विभाग आहे पारशी इंटेस्टेट सक्सेशन. आणि इथे एक मोठा ट्विस्ट आहे, कारण इथले नियम ख्रिश्चन कायद्यापेक्षा खूपच वेगळे आहेत. पारशी कायद्यातला सगळ्यात मोठा आणि म्हणू शकतो की आश्चर्यकारक फरक म्हणजे मृत व्यक्ती स्त्री आहे की पुरुष ह्यावरून वारसा हक्काचे नियम बदलतात. म्हणजे जर पारशी पुरुष मरण पावला तर त्याच्या मालमत्तेची वाटणी वेगळ्या पद्धतीने होते. पण जर पारशी स्त्री मरण पावली तर तिच्या मालमत्तेची वाटणी तिच्या पती आणि मुलांमध्ये समान होते. हे टेबल बघा, सगळं चित्र स्पष्ट होईल. जेव्हा एखादा पारशी पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावतो तेव्हा त्याच्या मुलाला मुलीच्या वाट्याच्या दुप्पट हिस्सा मिळतो आणि त्याच्या पत्नीला मुलीच्या वाट्याइतकाच हिस्सा मिळतो. म्हणजे इथे मुलाच्या वाट्याला जास्त प्राधान्य दिलेलं दिसतं, जे ख्रिस्ती कायद्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. पण थांबा, विचार करा, जर मुलं किंवा थेट वारस नसतील तर काय? मग काय? मालमत्ता कोणाची? इथे नियम अजून थोडे गुंतागुंतीचे होतात. हे बघा, इथे कायद्याचा फक्त एक छोटासा भाग दिसतोय. यावरूनच कल्पना येते की कायदा किती तपशीलवार आणि गुंतागुंतीचा आहे. दूरच्या नातेवाईकांसाठी एक लांबलचक आणि किचकट प्राधान्यक्रम ठरवलेला आहे, ज्यात आई-वडील, भाऊ-बहीण आणि इतर अनेक नातेवाईकांचा समावेश असतो. चला आता या दोन्ही कायद्यांना समोरासमोर ठेवून बघूया. आपल्या शेवटच्या भागात आपण ख्रिश्चन आणि पारशी वारसा हक्क कायद्यांची थेट तुलना करणार आहोत. या टेबलमुळे सगळे मुख्य फरक एकदम पटकन लक्षात येतील. बघा, ख्रिश्चन कायद्यात जोडीदाराचा हिस्सा 1/3 किंवा 1/2 असा ठरलेला आहे. पण पारशी कायद्यात तो वारस कोण आहेत आणि मृत व्यक्ती स्त्री आहे की पुरुष यावर अवलंबून आहे. मुलांच्या वाट्यातही मोठा फरक आहे. ख्रिश्चन कायद्यात सगळ्या मुलांना समान हक्क मिळतो, तर पारशी पुरुषाच्या मालमत्तेत मुलाला मुलीपेक्षा दुप्पट हिस्सा मिळतो. आणि आईवडिलांची भूमिका, ख्रिश्चन कायद्यात मुलं नसतील तरच त्यांना वारसा हक्क मिळतो, पण पारशी कायद्यात ते पत्नी आणि मुलांसोबतही वारसदार असू शकतात. तर मग या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय?
सगळ्यात महत्त्वाचं, भारतीय वारसा हक्क कायदा वेगवेगळ्या समुदायांना वेगवेगळ्या प्रकारे लागू होतो. ख्रिश्चनांसाठी वाटा ठरलेल्या अपूर्णांकांवर आधारित आहेत. पारशांसाठी वारसा नियम मृत व्यक्तीच्या लिंगावर अवलंबून आहेत. आणि हो, पारशी पुरुषाच्या मालमत्तेत मुलाच्या वाट्याला प्राधान्य दिलं जातं. हे सगळे वैयक्तिक कायदे आपल्या देशातील विविध कायदेशीर परंपरांचे प्रतिबिंब आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न, ज्यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही, वारसा हक्कासाठी असे वेगवेगळे वैयक्तिक कायदे असणं देशाच्या कायदेशीर आणि सामाजिक जडणघडणीवर नेमका कसा परिणाम करत असेल?